पाहिजे. कारण आता आपण बघितलंय रातोरात कोणी कोणत्याही पक्षात गेलेलं आहे, बरोबर. बरोबर. आणि मग कार्यकर्ते पण दुःखी होऊन त्या पक्षात गेलेले आहेत. म्हणजे आपण असंही बघितलंय की जी लोक आहेत हा, ते कालपर्यंत ह्यांना भलं वाईट बोलत होते, बरोबर पण तीच लोक आपल्याला दुसरीकडे दिसली. बरोबर. तर एक कार्यकर्त्यांचे वांदे होतात हा जेव्हा जेव्हा नेते आपला पक्ष बदलतात, इकडे तिकडे जातात, आपण त्यांना निवडून देतो आणि आपण जोरावर आपल्या भांडणं भिडणं एरियात आपली चालू असतात. कार्यकर्त्यांची भांडणं होतात, वरच्या लेवलला भांडणं नाही होत कधी, लक्षात हा. ठेवायचं. नेते बरोबर आपल्या नेत्यांबरोबर बोलून मस्त गोड बोलून राहतात, फक्त भाषणं देतात, मी असा करेन तसा करेन त्याला असं मारेन, काही नाही, तोंडाने भांडतात ते लोक. फक्त खालचा कार्यकर्ता मेला जातो आणि आपली मराठी पोरं एकमेकांबरोबर भांडत बसतात. हम्म. तर मी सांगेन नेहमी, इलेक्शन कसंही तुम्ही करा, कुठच्याही पक्षातनं कामं करा तुम्ही, कुठचाही पक्ष असू दे, सगळ्यांना तुम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात, माझ्या सगळ्या पक्षात मित्र येतात, सगळ्या पक्षातल्या मित्रांना मी मानतो, सन्मान देतो, मान सन्मान देतो. तसं तुम्ही आहे ना, इलेक्शनच्या दिवशी कट्टरतेने मेहनत करा तुमच्या पक्षासाठी, जिंकू आपल्या नेत्याला. कारण नेता तुम्हाला जपतो ना, बरोबर की नाही, आपल्या स्वराज्याला जपतो, तर त्याला निवडून द्या ताकदीने, पण भांडू नका. कारण तुम्ही एक आहे, स्वराज्यातली माणसं सगळी एक आहेत. जसं इलेक्शन संपलं, परत सगळ्या कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र भेटायचं, वा हेच सांगायचंय मला.